मित्रांनो, खरीपाचा पीक विमा आला का, मंजूर झाला असेल तर तो किती येणार याची संपूर्ण माहिती आपण घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती आपण लाईव्ह पाहणार आहे। मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे ती पाहण्यासाठी आपण आपला गूगल किंवा क्रोमच्या ब्राउझरवर आपल्याला जायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे की PMFBY सर्च केल्यानंतर पहिलीच अशी वेबसाईट येते। ही बघा, ही जी पहिलीच वेबसाईट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। PMFBY यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर बघू शकता की अशी विंडो समोर येते। त्यामध्ये बघा फार्मर कॉर्नर म्हणजे आपलं जे शेतकरी कॉर्नर आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर लॉग इन फॉर फार्मर या बटनावर आपल्याला क्लिक केल्यानंतर बघा आपला जो मोबाईल नंबर, आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो आपल्याला 10 अंकाचा मोबाईल नंबर आपण टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली बघा की कॅप्चा आहे, तो कॅप्चासुद्धा आपण टाकून घ्यायचा आहे। सेम कॅप्चा टाकल्यानंतर खाली जे बटन आहे हे रिक्वेस्ट फॉर OTP या बटनावर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर, आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP जातो। तो 6 अंकाचा OTP आहे तो आपल्याला टाकायचा आहे। आणि मित्रांनो, हा जो OTP आहे तो OTP आपण टाकल्यानंतर खाली जे सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा की आपली संपूर्ण जी माहिती आहे, शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती, फार्मर डिटेल्स समोर येत आहेत। त्यामध्ये बघा की आपल्याला जे वर्ष आणि खरीप आणि रब्बी यामध्ये आपलं जे हंगाम आहे ते निवडायचं आहे। त्यानंतर बघा की आपले पॉलिसी नंबर आहे तो आपल्याला दिसत आहे। आणि बघा खाली पॉलिसी समरीमध्ये बघा की आपल्याला स्क्रोल करायचं आहे। संपूर्ण जी माहिती आहे जी आपण भरलेली संपूर्ण माहिती दिसते। त्यामध्ये लॉसचं पर्सेंटेज किती आहे हे संपूर्ण आपल्याला दिसतं आहे। त्यामध्ये बघा यामध्ये आपला जो ॲप्लिकेशन नंबरसुद्धा दिसतो आहे। आणि यामध्ये सर्वात शेवट जो या व्ह्यू बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा की फार्मरचं नेम, ॲप्लिकेशन नंबर ही संपूर्ण माहिती आपल्याला येते। लॉसचं पर्सेंटेज बघा की किती येते, यामध्ये 0 दाखवलं आहे। टोटल क्लेम अमाऊंट 0 आहे, म्हणजे अजून याचं कॅल्क्युलेशन झालेलं नाही। त्यामध्ये कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण माहिती दिसणार आहे। अशा प्रकारे आपली जी संपूर्ण रक्कम जी काय आहे ती आपल्याला इथं दिसते आणि ती रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अशा प्रकारे आपला जो खरीप हंगामाची किंवा आपला जो पीक विमा आहे तो किती मंजूर झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी प्रोसेस आहे ती करून आपण घरबसल्यासुद्धा माहीत करून घेऊ शकताय। आणि मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन अवेटेड असेल तर काही दिवसामध्ये आपल्याला हे जे आपला पीक विमा आहे तो येणार आहे आणि त्यामध्ये ही जी प्रोसेस आहे ती आपण घरबसल्या करू शकताय। यामध्ये मंजूर जी रक्कम आहे, जर आपलं कॅल्क्युलेशन अवेटेड असेल तर आपल्याला जी मंजूर रक्कम आहे ती येणार आहे। त्यामुळे जर लॉस पर्सेंटेज 0 असेल तर त्यामध्ये अजून आपलं कोणतंही मंजूर नाही, म्हणजे आपल्याला अजून तरी कोणताही पीक विमा येणार नाही असं समजण्यास काही हरकत नाही। अशा प्रकारे मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला कशी वाटली, घरबसल्यासुद्धा ही प्रोसेस तुम्ही करू शकताय। तर मित्रांनो, ही प्रोसेस कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत, नव्या माहितीसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।